प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे याच सीआयडी मुख्यालयाच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकी आता परिस्थिती आहे सीआयडी मुख्यालयाच्या परिसरामध्ये? कारण 9 डिसेंबर पासून जे नाव सगळ्यात जास्त चर्चेत होतं ते म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड आता शरण गेलेला आहे सीआयडी मुख्यालयात, तो स्वतःहून पोहोचलेला आहे, मात्र समर्थक सुद्धा सीआयडी मुख्यालयाच्या बाहेर जमले तसं सांगितलं जातंय। मी आता सीआयडी कार्यालयाच्या परिसरातच आहे। ही आतल्या बाजूची सगळी दृश्य जर आपण पाहिली तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या आत्ताच्या ज्या घडामोडी आपण पाहतोय, अगदी काही वेळापूर्वी वाल्मिक कराड या ठिकाणी सरेंडर झाल्यानंतर चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे पोलिसांकडून आणि सीआयडी अधिकारी जे आहेत त्यांच्या सगळ्या लवाजमामध्ये आपण पाहिलं की हा आत्ताचा जो या मिनिटाचा जर आपण एकूण इथला अंदाज घेतला तर अधिकारी जे आहेत सीआयडीचे ते या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाल्मिक कराडची जी आहे ती चौकशी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड कुठे होता यावर कुठलाही ठांगपत्ता नव्हता आणि आता आपण जर बघितलं असेल तर काही मिनिटांपूर्वीची ही सगळी घडामोड आहे जिथे सरेंडर झालेला आहे वाल्मिक कराड। आणि त्यानंतर आपण जर बाहेरच्या बाजूला बघितलं तर मोठ्या संख्येने जे समर्थक आहेत बीड मधून आलेले ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। अर्थात सकाळपासून हे सगळे जे लोक होते ते या सगळ्या सीआयडी कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला बघायला मिळत होते, मात्र जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर झाले त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपण जाण्याचा प्रयत्न करतोय जिथे हे सगळे समर्थक जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना बाजूला जाण्याचं आवाहन केलं जात आहे, गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे। आपण बघतोय हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी अगदी सकाळपासून गस्त घालून होते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते दूर नेलं जात आहे। या सीआयडी परिसराच्या आजूबाजूला न थांबण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। वाल्मिक कराड याची याच सीआयडी कार्यालयामध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। अत्यंत घडामोडींना अगदी सकाळपासून वेग आलेला होता आणि जे सांगितलं गेलं होतं की सरेंडर होणार वाल्मिक कराड ते आज आपल्याला बघायला मिळालं। शरण येणार अशा पद्धतीच्या बातम्या आपण बघत होतो, मात्र अखेर सीआयडीच्या या पुण्यातल्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हे अगदी काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी सरेंडर झाले। आणि आपण जर बघितलं असेल तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेली होती। हा तो पहिला मजला आहे ज्या पहिल्या मजल्यावर वाल्मिक कराड सध्या आहे आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून जी चौकशी सुरू आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। काय नेमकं चौकशीत निष्पन्न होतंय, काय तपासात निष्पन्न होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। समर्थक मोठ्या संख्येने जेव्हा जमले होते तेव्हा काही काळ इथे आपण बघितलं की गर्दी जमा झालेली होती, गोंधळ झालेला होता, मात्र आता पोलिसांनी इथली सगळी गर्दी पांगवलेली आहे आणि वाल्मिक कराडची चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून या पुण्यातल्या परिसरात जी आहे बाणेर परिसरामध्ये पाषाण परिसरामध्ये ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। परत ज्ञानेश्वर, ही सगळी आजची परिस्थिती बघता सकाळपासूनच सीआयडीच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली होती, स्थानिक पोलीस सुद्धा तिथं पोहोचलेले होते। पोलिसांना अंदाज होता आज वाल्मिक कराड शरण येईल याचा? अर्थातच अंदाज होता आणि म्हणूनच जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये वाढवण्यात आलेला होता। इतकंच नाही तर 150 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यातून पुण्यात काल रात्री दाखल झालेल्या होत्या। अर्थात बीड मधल्या लोकांनाही याचा अंदाज होता की ते आज ही सगळी जी घडामोड आहे ती या ठिकाणी होणार आहे म्हणून। आणि या आजूबाजूच्या परिसरात जे काही लोक आहेत समर्थक आहेत ते वेगवेगळ्या टप्प्यानं थांबलेले होते आणि जेव्हा वाल्मिक कराड या ठिकाणी आले तेव्हा आपण बघितलं की जे समर्थक आहेत ते या ठिकाणी सीआयडीच्या कार्यालयामध्ये आलेले होते। पोलिसांनी वाल्मिक कराडला आत घेतला आणि बाकीचे समर्थक आहेत त्यांना बाहेर जाण्याचं आवाहन केलंय। आता इथली जी परिस्थिती आहे ती शांत असल्याचं बघायला मिळते। पोलीस अधिकारी, सीआयडीचे अधिकारी, पत्रकार आणि जे आतमध्ये चौकशीला सामोरं जाणारे वाल्मिक कराड आणि सीआयडीचे अधिकारी असतील ते फक्त पहिल्या मजल्यावर आहेत, बाकी सगळे लोक जे आहेत ते ज्ञानेश्वर तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो कारण वाल्मिक कराडचे जे समर्थक आलेले आहेत पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम बीड जिल्ह्यातील नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते करत आहेत त्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने आम्ही निश्चित करत आहोत। कशाचं आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल। कोणताही गुन्हा तपासात जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्या व्यक्तीला आरोपी मानता येत नाही। नाही आता समोर काय येत नव्हते हे ते आम्ही सांगू शकत नाही, ते सांगू शकते। नाही 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 आमची नाही गाडी। कोणती गाडी
कोणत्या गाडीत आले कुठं गेले ते आम्हाला हजर झालेत का नाही अजून बी आम्हाला सांगता येणार नाही ते. अहो आमच्या अहो मी नाही आतमध्ये नाही, तुम्ही पहा कॅमेरे चेक करून पहा. आणि आम्ही आलो म्हणजे काय आम्ही काही कोणात दाखल केलेलं नाही मोठा.